कंबाईन फिल्म टेस्ट नंबर 8 करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 66 पासून बघा. योग्य जोड्या जुळवा. कशा संदर्भात आहे? प्रजासत्ताक दिन आणि चित्ररथ आणि त्याचे राज्य. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे चित्ररथ असतात राज्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तर ते त्यांचे चित्ररथ आणि थीम आणि राज्य यांची जोड्या लावा म्हणून विचारलेले आहे. ठीक आहे. तर हे सरळ सरळ आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय महाकुंभ भरलं होतं यावर्षी, त्यामुळे महाकुंभ, स्वर्णिम भारत आणि वारसा आणि विकास अशी त्याची थीम होती. ठीक आहे. त्या थीमवरती त्यांनी तो रथ बनवलेला होता, चित्ररथ. त्यानंतर बघा काय म्हणते, आंध्र प्रदेशमधला कोणतं आहे बरं? एतिकोप्पका बोम्मालू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी यासाठी प्रसिद्ध आहे ते. तर त्यांनी तो चित्ररथ बनवला होता. आणि त्रिपुरामध्ये कशासाठी होतं बरं? अनंत भक्ती, 14 देवतांची पूजा, खर्ची पूजा. ठीक आहे, असं तिथलं नाव आहे. ठीक आहे. तर मग आन्सर काय येईल बरं? 1, 3, 2. आन्सर नंबर 4. 66चा आन्सर काय बरं? 1, 3, 2. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघूया आपण. 2025चा प्रजासत्ताक दिन. तर कर्तव्यपथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी नव्हता यावेळेस. ठीक आहे. यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी नव्हता, परंतु लाल किल्ला परिसरामध्ये आयोजित भारत पर्व महोत्सव यामध्ये मधाचे गाव हा चित्ररथ महाराष्ट्रातर्फे सहभागी झाला होता. ठीक आहे. जरी प्रजासत्ताक दिनी नव्हता तरी नंतरनं लाल किल्ला परिसरामध्ये जे काही भारत पर्व महोत्सव आयोजित करण्यात आलं होतं, तर तिथे चित्ररथाचा आपली थीम काय होती? मधाचे गाव. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते बरं? मांघर, जिल्हा सातारा. ठीक आहे. पुस्तकाचे गाव, मधाचे गाव, फुलपाखराचे गाव असं जर त्यांनी जोडालावा करून दिलं तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर याचे आन्सर काय येईल? क्वेश्चन नंबर 66चा आन्सर नंबर 4, 1, 3, 2. ठीक आहे. पुढे बघा. 15 जानेवारी 2025 रोजी प्रथमच डॅश डॅश या ठिकाणी लष्कर दिन संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. 15 जानेवारी आपल्याला माहिती लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो, पण त्याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं हा क्वेश्चन विचारलाय. कुठे करण्यात आलं होतं बरं? ते पुणे येथे आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. आन्सर नंबर 1. 67चा आन्सर नंबर 1 पुणे. एक्सप्लेनेशनमध्ये बघा. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडोचे मुख्यालय काय आहे बरं? पुणे आहे. भारतीय लष्कराचं दक्षिण कमांडोचं मुख्यालय पुणे आहे. संरक्षण मंत्रालयाद्वारे 2025 हे वर्ष संरक्षण सुधारणा वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. असा देखील क्वेश्चन तयार होऊ शकतो बरं का. संरक्षण मंत्रालयाद्वारे 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केलेलं आहे? तर संरक्षण सुधारणा वर्ष यासाठी घोषित केलेलं आहे. आणि आर्मी डे आपण 2024मध्ये कुठे आयोजित करण्यात आला होता? लखनौमध्ये. आणि 2025मध्ये पुण्यात. हाच क्वेश्चन आपण विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 67चा आन्सर काय येईल बरं? लष्कर दिन संचलनाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते 2025. पुढे क्वेश्चन नंबर 68. 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबर आहे का हे क्वेश्चन? सेंटेन्स तर बरोबर आहे. ठीक आहे. कितवे निवडणूक आयुक्त आहेत ते? 7वे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त या नीला सत्यनारायण होत्या. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. हा राज्यसेवेला विचारलेला PYQ बरं का. त्यामुळे असे फॅक्ट्स, जुने फॅक्ट्स देखील करंटच्या अनुषंगाने येऊ शकतात. एक करंटमधलं सेंटेन्स देतील आणि एक जुना फॅक्ट देतील, आणि त्यावेळेस आपल्याला असं होईल की मग पॉलिटीच्या संदर्भात देखील ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. ठीक आहे. तर नीला सत्यनारायण या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या महाराष्ट्र राज्याच्या. ठीक आहे. तर दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत, त्यामुळं अ आणि ब दोन्ही अचूक. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली बरं? 26 एप्रिल 1994. असं देखील स्टॅटिकमधला देखील एखादा फॅक्ट आपल्याला विचारू शकतात. भाग 9A कलम 243K आणि कलम 243ZA. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य निवडणूक आयोग काय करतं? इलेक्शन घेत असतं. पॉलिटिक्सच्या संदर्भातून देखील आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 68चा आन्सर आहे 3. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 69 बघूया. AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे? ठीक आहे. AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? असं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण जर का बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा कोण असतं? केरळ असतं. त्यामुळे आपण असं जर का लॉजिक लावून जर उत्तर द्यायला गेलं तर केरळ आन्सर मारून येणार, पण हे आन्सर चुकू शकतं. महाराष्ट्र आहे. ठीक आहे.
या तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. ठीक आहे, असा एखादा क्वेश्चन महाराष्ट्राच्या रिलेटेड आला तर यायला हवा. तंत्रज्ञान घडामोडी या रिलेटेड असतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 70 बघा. हां, योग्य जोड्या जुळवा. बजेटच्या संदर्भात एक क्वेश्चन येतो. राज्यसेवा पूर्वला त्यांनी काय विचारलं होतं, आर्थिक महामंडळे दिली होती आणि ती पुढीलपैकी कोणत्या समाज घटकांसाठी आर्थिक महामंडळं तयार करण्यात आलेली आहेत, असा एखादा बजेटमधला क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, तर आपण काय घेतलेलं आहे, जे त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प आहे आणि जे त्यांचे विकासाचे इंजिन आहेत ना, तर ते कशा रिलेटेड आहेत याच्या संदर्भात आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हणते बघा. विकासाचे पहिले इंजिन कोणतं असणार आहे, कृषी क्षेत्र असणार आहे. विकासाचे दुसरे इंजिन कशा संदर्भात, MSME संदर्भात. त्यानंतर विकासाचे तिसरे इंजिन काय असणार आहे बरं, गुंतवणूक. आणि विकासाचे चौथे इंजिन काय असणार आहे, निर्यात. तर असं त्यांनी त्या क्षेत्रासाठी जे काही त्यांचे प्रोव्हिजन आहेत ते विकासाचे पहिले इंजिन दुसरे इंजिन करून असे हेडलाईन देऊन त्याखाली बजेट सादर केला होता. तर असं आपल्याला हेडलाईन विचारू शकतात जोड्यालावरमध्ये. तर क्वेश्चन नंबर 70चा आन्सर काय असेल मग, आन्सर नंबर 1, 2, 3, 4. ठीक आहे. हां, तर बजेट कधी सादर करण्यात आलं होतं, केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारी 2025 या वर्षासाठी. केंद्रीय मंत्री कोण आहेत बरं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विक्रमी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे. क्वेश्चन नंबर 70चा आन्सर आहे आन्सर नंबर 1, 2, 3, 4. नंतर रामसर सचिवालयाने 7 मार्च 2025 रोजी खालीलपैकी कोणाशी 2025 वेटलँड्स जगातील महिला परिवर्तनकर्त्या म्हणून निवड केलेली आहे. कोणाची निवड केलेली आहे, डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांची निवड केलेली आहे. ठीक आहे, 2025 वेटलँड जगातील पहिल्या परिवर्तनकर्त्या. ठीक आहे, वेटलँड जे आहेत ना त्या संदर्भातील कोणी कार्य केलेलं आहे उल्लेखनीय असं तो पुरस्कार भेटलेला आहे. आणि तो कोणाला भेटला आहे हे क्वेश्चन विचारलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर बघा जे बाकीचे जे देखील आपण ऑप्शनमध्ये ज्या महिला आहेत तर त्या कशाच्या रिलेटेड आहेत ते देखील तिथल्या तिथे लिहून ठेवल्या पाहिजेत. ते देखील चर्चेतील व्यक्ती आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, ठीक आहे, वर्धा येथे जे आहे त्यासाठी तिथील पहिल्या महिला कुलगुरू आहेत कोण, कुमुद शर्मा. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन आपण जे प्रश्नामध्ये विचारलं होतं तेच. वेटलँड जगातील महिला परिवर्तनकर्त्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्या कुठल्या आहेत बरं, चेन्नई तमिळनाडू येथील आहेत. ठीक आहे, केअर अर्थ ट्रस्ट संस्थेच्या त्या सहसंस्थापिका देखील आहेत. ठीक आहे, त्यानंतर आरती सुब्रमण्यम या कोण आहेत बघा, TCSच्या कार्यकारी संचालक अध्यक्ष आहेत. कोण, आरती सुब्रमण्यम. त्यानंतर गिरिजा व्यास कोण आहेत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या 5व्या अध्यक्षा होत्या. पण इथं का घेतलं आपण ते, तर त्यांचं निधन झालं आहे, नुकतंच निधन झालं आहे आणि ती करंटमधली एक न्यूज बनू शकते, त्यामुळे आपण तिथं त्यांचं ऑप्शनमध्ये घातलेलं आहे. ठीक आहे, तर गिरिजा व्यास कोण आहेत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या 5व्या अध्यक्ष आहेत. आणि डॉक्टर जयश्री व्यंकटेशन आपण प्रश्नात विचारल्याप्रमाणे वेटलँड जगातील त्या महिला परिवर्तन कन्या आहेत. ठीक आहे, तर त्यासमोर हे एक्सप्लेनेशन लिहून ठेवा शॉर्टमध्ये, म्हणजे रिव्हिजन करताना आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, पुढे बघूया क्वेश्चन नंबर 72. ऑपरेशन ब्रह्मा कशा संदर्भात आहे. हां, त्यांनी आपल्याला राज्यसेवा प्रिलिमला करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन विचारताना ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन अजय असे करून ऑपरेशन या एका साईडला दिले होते. आणि ते कोणत्या देशासाठी आहेत किंवा भारताने आपल्या नागरिकांना कोणत्या देशातून कोणत्या ऑपरेशन अंतर्गत सुटका केली आहे अशा अंतर्गत एक क्वेश्चन विचारलेला होता. तर त्याच बेसिसवरती हे तयार केलेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा कशासाठी आहे मग, भारताने म्यानमारमधील जे भूकंपग्रस्त आहेत त्यांना ही मदत पाठवली होती. ठीक आहे, मग 72चा आन्सर काय असेल बरं, आन्सर नंबर 3. ठीक आहे, हां, मग जे पहिलं आहे ऑपरेशन इराणने इस्रायलवरती जेव्हा हल्ला केला तर त्यासाठी राबवलेले ऑपरेशन होते ऑपरेशन ट्रू प्रॉमिस होतं. कोणतं होतं, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस होतं. आणि भारताने जेव्हा युक्रेनमध्ये जे अडकलेले लोक आहेत ते मायदेशी परत जेव्हा आणले तर ते होतं ऑपरेशन गंगा. ठीक आहे, इराणचं जे होतं इस्रायलवरती हल्ला तो होतं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. आणि त्यानंतर इराणचा इस्रायलवरचा हल्ला
ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. आणि इस्रायलचा पण इराणवरचा हल्ला काय होता त्याचं पण एक ऑपरेशनचं नाव आहे, तर ते होमवर्कमध्ये करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भारताने युक्रेनमध्ये अडकलेले जे लोक मायदेशी परत आणले ते ऑपरेशन गंगा. त्यानंतर भारताने म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना जी मदत पाठवली होती ती ऑपरेशन ब्रह्मा. ठीक आहे. तर असे ऑपरेशन करून ठेवायचे, जोडालावामध्ये देखील ते विचारू शकतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 72चा आन्सर आहे मग आन्सर नंबर 3. क्वेश्चन नंबर 73. ठीक आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रकाशित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? विधानसभेचे कामकाज त्यांच्या सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर कोणतं आहे बरं? पंजाब, हरियाणा, उडीसा, छत्तीसगड. कोणतं आहे? पंजाब. जर का आपण फ्लोमध्ये वाचलं असेल, नीट नाही लक्ष दिलं असेल तर पंजाब हरियाणा यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74 बघा. 27 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॅश डॅश या जिल्ह्यात भारतातील पहिल्या AI अंगणवाडी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आपण डेट पण दिलेला आहे का, तर त्याचा एक संदर्भ असायला पाहिजे म्हणून. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील नाही म्हणलं, भारतातील पहिल्या AI अंगणवाडी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आणि जर का ते महाराष्ट्रातील शहर असेल तर त्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं ठरतं. तर ते ज्या मतदारसंघातून येतात, नागपूर. ठीक आहे. तर तिथेच याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. असं देखील लॉजिक लावू शकता बरं का. काहीच सुचत नसेल तर काहीतरी संदर्भ तिथे लावायचा कंबाईनच्या वेळेस. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथील अंगणवाडी ही भारतातील पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरली आहे. उपक्रमाचे नाव पण काय आहे बरं? मिशन बाल भरारी. उपक्रमाचे नाव देखील विचारतील बरं का. नागपूर जिल्ह्यामधलं हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथील अंगणवाडी ही भारतातली पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरली आहे. आणि त्या उपक्रमाचं नाव आहे मिशन बाल भरारी. आणि त्याचं उद्घाटन पण कोण केलं होतं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. ठीक आहे. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 74चा आन्सर आहे नागपूर. ऑप्शन नंबर 4. 75 बघा. 11 डिसेंबर 2024 पासून डॅश डॅश यांची RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची नियुक्ती झाली आहे बरं? 11 डिसेंबर 2024 पासून तर संजय मल्होत्रा यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. नियुक्ती झालेली आहे. हा. शक्तिकांत दास जे होते ते कितवे गव्हर्नर होते? ते 25वे गव्हर्नर होते. ठीक आहे. संजय मल्होत्रा जे आहेत ते 26वे गव्हर्नर आहेत. मग नियुक्तीपूर्वी ते वित्त विभागात महसूल विभाग सचिव म्हणून कार्यरत होते. ठीक आहे. महसूल विभागाचे ते सचिव होते. त्यानंतर त्यांची पदवी विचारतील तर IIT कानपूरमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रामध्ये पदवी मिळवलेली आहे. ठीक आहे. आणि अजय सेठ कोण आहेत बरं? IRDAIचे नवे अध्यक्ष ठरले आहेत. मग हे सगळे जे ऑप्शनमधले जे आहेत ना, तर ते त्या ठिकाणी लिहून ठेवायचे ते कोण कोण आहेत, म्हणजे आपल्याला रिव्हिजन करताना सोपं जातं. ठीक आहे. संजय मल्होत्रा कितवे गव्हर्नर आहेत? मग 26वे गव्हर्नर आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 76. हैदराबाद स्थित अंतराळ तंत्रज्ञान कंपनी टेक मी टू स्पेस डिसेंबर 2024 मध्ये डॅश डॅश नामक अंतराळातील भारताची पहिली AI प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. ठीक आहे. एक कंपनी आहे टेक मी टू स्पेस, त्यांनी काय केलेलं आहे तर भारताची पहिली AI प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. तर तिचं नाव काय आहे हे विचारलेलं आपल्याला. ठीक आहे. तर नाव काय बरं तिचं? MOITD. ऑप्शन कसं सेट केलं? FD, प्रोबा 3, प्रोबा 4. मग आपण TD जर का नीट करून ठेवलं नसेल, याचं लॉंग फॉर्म पण आपण जर का पाहिलं नसेल तर कन्फ्युजन होतं बरं का. बघा. MOITD म्हणजे काय? माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर. ठीक आहे. हे त्याचं लॉंग फॉर्म. त्यानंतर आपण ऑप्शनमध्ये प्रोबा 3 पण घातलं होतं, तर ते काय आहे ते पण बघून घ्या. PSLV C-59 प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केलेलं आहे. ठीक आहे. हां. ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी आहे ना, युरोपियन स्पेस एजन्सीचे इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन आहे. ठीक आहे. इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन आहे. कोणाचं आहे? युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे. कशासाठी आहे ते? तर सौर कोरोनाचा अभ्यास करणार आहे. कोण? प्रोबा 3.
आणि जगातील पहिले अचूक फॉर्मेशन फ्लाइंग मिशन म्हणून ते कार्यरत असणार आहे. मग MOITD पण काय आहे आणि ऑप्शनमध्ये प्रोबा 3 पण काय आहे तर त्या ठिकाणी लिहून ठेवलं पाहिजे. आणि MOIFD असं काही नाही आहे आणि प्रोबा 4 पण असं काय नाही आहे. ठीक आहे, हे 2 काय आहेत हे लक्षात ठेवा, करंटमधल्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पुढे बघा. क्वेश्चन नंबर 76चा आन्सर काय मग? आन्सर नंबर 1. त्यानंतर 77 खालीलपैकी कोणाला जागतिक अन्न पुरस्कार 2025 प्राप्त झालेला आहे? ठीक आहे, बानू मुश्ताक, मारियांगेला हंगरिया, शालिनी मलिक किंवा यापैकी नाही. कोणाला भेटलंय? मारियांगेला हंगरिया. ठीक आहे, त्यांच्या संदर्भात जरा आपण बघा ऑप्शनमधले जे बाकीचे पण आहेत ते पण कशासाठी महत्त्वाचे आहेत ते बघून घ्या. ऑप्शन नंबर 1 काय आहे? बानू मुश्ताक. तर ते कोण आहेत? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 त्यांना भेटलेला आहे. कशासाठी भेटला आहे? तर हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चा भेटला आहे. आणि या मारियांगेला हंगरिया या बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणारे सूक्ष्मजीव तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, जागतिक अन्न पुरस्कार आपण बघतोय. आणि ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे देखील जर का सिंगल आउट करून विचारलं तर ब्राझील देशाचे ते नागरिक आहेत. ठीक आहे, पुढे बघा क्वेश्चन नंबर 78. 77चा आन्सर काय बरं? मारियांगेला हंगरिया. 77चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 78 बघा, नुकतेच डॅश हे राज्य देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. सर्वात जास्त साक्षर आपण आतापर्यंत केरळ बघत होतो. ठीक आहे, पण त्यांनी विचारलं काय? पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे? कोणते ठरलेले आहे मग? मिझोराम ठरलेले आहे का? येस, मिझोराम. शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेली 95% साक्षरता दराची मर्यादा मिझोरामने ओलांडली आहे. शिक्षण मंत्रालयाने एक बेंचमार्क सेट केलं आहे की 95% जर का तुम्ही अचीव करत असेल एखादं स्टेट तर ते आपण त्यांना पूर्ण साक्षर म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं मग कोणत्या राज्यानं ते क्रॉस केलेला आहे बरं तो बेंचमार्क? तर मिझोरामनं क्रॉस केलं. त्यामुळं पूर्ण साक्षर राज्य म्हणायचं याला. ठीक आहे, पूर्ण साक्षर म्हणजे 100%च असायला पाहिजे असं नाही. तर शिक्षण मंत्रालयाने काय सेट केलं आहे? 95%. ठीक आहे, आणि 95% बेंचमार्क ओलांडणारे गोवा हे कितवे राज्य ठरले? दुसरे राज्य ठरले. पहिलं ठरलं आहे मिझोराम. ठीक आहे, पुढे बघा मग क्वेश्चन नंबर 78चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 79 31 मे ते 13 जून 2025 या कालावधीमध्ये नोमॅडिक एलिफंट या संयुक्त लष्करी सराव कोणामध्ये पार पडलेला आहे? लष्कर रिलेटेड एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, संरक्षण घडामोडी या अंतर्गत संरक्षण टॉपिक या अंतर्गत हा असा एखादा सराव, लष्करी सराव, हवाई सराव, नौदल सराव असे आपण सगळे त्यांचे देश आणि त्यासमोर लिहून ठेवलं पाहिजे. असे एखादी नोट आपल्याकडे असली पाहिजे. ठीक आहे, तर नोमॅडिक एलिफंट कोणामध्ये झालं आहे बरं? भारत आणि मंगोलिया यांच्यामध्ये हा लष्करी सराव पार पडलेला आहे. ठीक आहे, भारत आणि मंगोलिया. 79चं बघा, भारत आणि जपानमध्ये कोणता सराव आहे बरं? जामाता तटरक्षक दलाचा सराव आहे. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला माहीत असतात, पण जे नवीन आहेत ते लिहून घ्या पाहिजे. तर भारत जपानमध्ये कोणता आहे बरं? जामाता तटरक्षक दलाचा सराव आहे बरं का. नंतर भारत सिंगापूरमध्ये कोणता आहे? बोल्ड कुरुक्षेत्र हा लष्करी सराव आहे. ठीक आहे, त्यानंतर भारत अमेरिकामध्ये हे नुकतेच पार पडलेले आहे त्यामुळे हे घेतलेले आहेत. ठीक आहे, टायगर क्लॉ हा हवाई दलाचा सराव आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये पार पडलेला आहे. नोमॅडिक एलिफंट जो आहे तो भारत आणि मंगोलियामध्ये पार पडलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 80 लास्ट क्वेश्चन. व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस पुस्तक आणि लेखक ह्याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे हा क्वेश्चन आहे. तर ह्याचे कोण आहेत लेखक बरं? दलाई लामा. रिसेंट लेखक आणि रिसेंटचे पुस्तक असे काही हे करून ठेवायला पाहिजे. सोपे पण कधी कधी विचारतात. मध्ये एक क्वेश्चन आला होता शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ हा पुस्तक विचारलेला होता. तर त्याच बेसिसवरती जे प्रख्यात लेखक आहेत किंवा ज्यांची पुस्तकं चर्चेत आहेत असे क्वेश्चन विचारू शकतात. तर गोपालकृष्ण गांधी यांचं कोणतं पुस्तक आहे बरं?
द अनडाईंग लाईट अ पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया. ठीक आहे, पश्चिम बंगालचे ते माजी राज्यपाल होते बरं का. नितीन गडकरी यांचं कोणतं आहे सध्या चर्चेतील? संघातील मानवी व्यवस्थापन हे चर्चेतील पुस्तक आहे. ठीक आहे, आणि हिमांशू रॉय यांचा PM थ्रू द एजेस हा देखील चर्चेतील पुस्तक आहे. आपल्याला विचारलं कोणतं होतं? दलाई लामा यांचं व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस हे पुस्तक विचारलं होतं जे चर्चेतील आहे. तर हे झाले क्वेश्चन नंबर 66 टू क्वेश्चन नंबर 80 टेस्टचे क्वेश्चन. थँक्यू.